नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या पत्की हॉस्पिटलच्या FB लाईव्ह सेशनमध्ये स्वागत आहे. आज आपला विषय आहे सेकंड ट्रायमेस्टर अर्थात गरोदरपणातील दुसरी तिमाही, चौथा महिना, पाचवा महिना आणि सहावा महिना याबद्दल आज मी आणि आपल्या श्वेता मॅडम बोलणार आहोत. माझं नाव डॉक्टर शिवांजली खाडे. मी गेली 3 वर्षे इथे पत्की हॉस्पिटल येथे कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्वेता कुलकर्णी. मी गेली 5 वर्ष पत्की हॉस्पिटल येथे ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. गेल्या महिन्यात आपण फर्स्ट ट्रायमेस्टरबद्दल असा सेशन घेतला होता, त्यामुळे तोही सेशन आमच्या फेसबुक पेजवर जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला बघायला मिळेल. सुरू करण्यापूर्वी आपल्या मनात जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या तुम्ही लिहून आम्हाला सेंड करू शकता. त्याचं लगेचच आम्ही या ठिकाणी उत्तर देऊ. मॅडम, इन्व्हेस्टिगेशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्यापूर्वी मला असं वाटतं की आपण प्रेग्नन्सीमध्ये दुसऱ्या तिमाहीत महत्त्वाचे कोणते बदल स्त्रीच्या शरीरामध्ये घडतात याबद्दल पेशंटना माहिती देऊया. एस्पेशली प्रायमी ग्रॅव्हिडा म्हणजे ज्या प्रथमतःच गरोदर झालेल्या महिला आहेत त्यांना बऱ्याचदा खूप गोष्टींचे कन्फ्युजन असते. शरीरात काय चेंजेस होत आहेत, किरकोळ तक्रारींसहित त्या कंप्लेंट्स घेऊन लगेच येतात की मला अमुक गालावरच हे झालं, मला अमुकच असं झालं, ब्रेस्टचेच प्रॉब्लेम्स आहेत. तर हे ज्या मल्टिपल त्यांच्या ज्या शंका आणि कुशंका आहेत, तर या संदर्भात पहिला इनिशियली आपण फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग द प्रेग्नन्सी ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये जे घडतात त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगूया. आता सर्वप्रथम आपण स्किनबद्दल बोलूया. प्रेग्नन्सीमध्ये शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन दोन्ही हॉर्मोन्स वाढलेली असतात, त्यामुळे स्किनवर चेंजेस होऊ लागतात. तर काही महिलांना पिंपल्स खूप यायला लागतात. पाठीवर पिंपल्स येतात, छातीवर येतात, चेहऱ्यावर येतात. अगदी पिंपल्स नाही तर छोटे छोटे बारीक फोड येऊ लागतात. त्याचबरोबर पोटाची जी स्किन असते, विशेषतः जर आपण पहिल्यांदा प्रेग्नंट असलात तर पोटाच्या स्किनवर बेंबीपासून खाली एक काळसर लाईन यायला सुरुवात होते. साधारण 4-5व्या महिन्याच्या पुढे हे व्हायला सुरू होतं आणि हे प्रेग्नन्सी जशी जशी पुढे जाईल तशी ती लाईन अधिकाधिक काळपट होऊ लागते. त्याला आपण लिनिया नायग्रा असं म्हणतो. त्याचबरोबर स्ट्रेच मार्क्सना सुद्धा हळूहळू 5व्या-6व्या महिन्यानंतर सुरुवात होते. हे स्किन चेंजेस आपण पूर्णपणे प्रिव्हेंट करू शकत नाही. आपल्याकडे ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे दुर्दैवाने अशा दाखवल्या जातात की हे करा म्हणजे हे काही ह्यातलं होणार नाही, पण हे आपली फिजिओलॉजी आहे. शरीर हे आपलं हळूहळू बदलतं आहे, त्यामुळे हे फिजिओलॉजिकल चेंजेस हे शरीरावर होणार असते. आता सेकंड इम्पॉर्टंट चेंज होतो ब्रेस्ट्समध्ये. सुरुवातीला कितीतरी महिला आम्हाला सांगतात प्रेग्नन्सी राहिल्याबरोबर ब्रेस्ट पेन होऊ लागतं. तर ब्रेस्ट पेन हे पहिल्या 3 महिन्यात खूप कॉमन आहे. ते फारच जर त्रासदायक होत असेल तर मग त्याच्यावर एखादी पेन किलर वगैरे दिली जाते. साधारण 4-5व्या महिन्यापासून ब्रेस्ट्स ह्या एनलार्ज होऊ लागतात आणि थोड्या थोड्या वाढू लागतात. जो निपलचा भाग असतो तो अधिकाधिक काळपट होऊ लागतो आणि डिलिव्हरीनंतर ब्रेस्ट फिडिंगसाठी जी काही मेकॅनिझम इम्पॉर्टंट लागणार आहे ते सुरू करायचं काम हे साधारण 4-5व्या महिन्यापासून ब्रेस्ट चालू करतात. आता लंग्स आणि हार्टमध्ये पण त्या प्रकारे फरक होत असतात. लंग्सचं तर तुम्ही बघाल तर थोडासा साईज देखील गरोदरपणामध्ये वाढतो, कारण आपल्याला श्वास घेण्याच्या आपली प्रक्रियेत बदल झालेला असतो. पोट पुढे आल्यामुळे लंग्सवर प्रेशर आलेलं असतं, त्यामुळे लंग्सचा साईज थोडासा वाढतो, लंग्सची कपॅसिटी वाढते. बऱ्याच गरोदर महिला 4-5व्या महिन्याच्या पुढे विशेषतः 7व्या-8व्या महिन्यात श्वास घेता येत नाही म्हणतात. तर हे थोड्याफार प्रमाणात नॉर्मल असू शकतं. त्याचबरोबर शरीरातील आपल्या जे ब्लड आहे त्याचा व्हॉल्यूम हा गरोदरपणात दुप्पट झालेला असतो. त्याला प्लाझ्मा व्हॉल्यूम असं म्हणतात. ते डबल झालेलं असतं, त्यामुळे शरीरावरचं लोड वाढलं असतं. त्यामुळे ज्या महिलांचं पूर्वी हार्टचं सर्जरी वगैरे झालेली आहे त्या महिलांना गरोदरपणापूर्वी आम्ही इको करून घ्या असं म्हणतो, किंवा फार लेटर लाईफमध्ये प्रेग्नन्सी होणार असली म्हणजे 47-48 असं एज असलं महिलेचं आणि तिला प्रेग्नन्सीसाठी इच्छुक असली तरी देखील हार्टची तपासणी करून घ्या असं आम्ही सांगतो. कारण गरोदरपणात वाढलेल्या एवढ्या ह्या रक्ताच्या व्हॉल्यूमचं लोड हे ते हृदय सोसू शकेल ना हे बघणं महत्त्वाचं असतं. ह्याचबरोबर इंटेस्टाईन म्हणजे आतडं जे असतं त्याची कपॅसिटी अनफॉर्च्युनेटली ही थोडी कमी होते, कारण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जी हॉर्मोन आहेत त्यामुळे डायजेशन टाईम जो आहे तो वाढतो.
गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम पण वाढतो. म्हणजे नॉर्मली जर आपण जे काही खातो ते पोटातून पटकन इंटेस्टाईनमध्ये 3 तासात साधारणपणे 3 ते 6 तासात जात असतं. गरोदरपणामध्ये मात्र हा काळ खूप वाढतो आणि म्हणूनच जसं जसं गरोदरपण पुढे जाईल तसं तसं पचत नाही आहे, इनडायजेशन होतं आहे. म्हणजे भले पहिल्या 3 महिन्यातली उलटी मळमळ जरी थांबली असली तरी इनडायजेशन होणं, गॅसेस होणं, जरासं खाल्लं आणि एकदम पोट फुगलं असं वाटणं, अशा गोष्टी ह्या होत राहतात. एक्झॅक्टली. याच्यामध्ये फक्त 2-3 गोष्टी मॅडम मला ॲड कराव्याशा वाटतात बघा. ब्रेस्टचे अगदी तुम्ही बरोबर चेंजेस सांगितले. तर काही महिलांमध्ये काय होतं, कोलोस्ट्रम अर्थात जो आपला चीक असतो दुधाचा तो देखील आपल्याला 4थ्या महिन्यापासून कधी कधी काही महिलांमध्ये बघायला मिळतो. दुसरं एक रक्ताचं तुम्ही अगदी बरोबर सांगितलं, ब्लड व्हॉल्यूम वगैरे वाढलेला असतो आणि तसेच या महिलांमध्ये हिमोडायल्युशन ह्या गोष्टीमुळे हिमोग्लोबिन देखील आपले कमी असण्याची शक्यता असते. तर तेच आपण मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. जर खूप प्रमाणात HB कमी होत असेल एखाद्या महिलेचं तर त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आता मॅडम आपण हे फिजिओलॉजिकल चेंजेसबद्दल बोललो. अपेक्षा आहे की पेशंटना थोडक्यात याबद्दल माहिती कळली असावी. तर आता पुढचा आपला जो प्रश्न असणार आहे तो म्हणजे महत्त्वाचा गरोदरपणातील इन्व्हेस्टिगेशन्स. तर त्यामध्ये रक्ताच्या ज्या तपासण्या आहेत त्याबद्दल आपण त्यांना माहिती देऊया. आता जसं आपण गेल्या वेळी बोललो होतो की प्रेग्नन्सी राहिल्यावर इमिजिएटली आपल्याला काही रक्ताच्या तपासण्या करायच्या असतात, 11व्या-12व्या आठवड्यात काही तपासण्या करायच्या असतात. त्याच अनुषंगाने साधारण 4थ्या-5व्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा रुटीनली हिमोग्लोबिन, थायरॉईड आणि युरिन एकदा चेक केलेली चांगली. कारण शरीरामध्ये हिमोग्लोबिन हळूहळू प्रेग्नन्सी वाढेल तसं कमी होऊ शकतं. भारतामध्ये ॲनिमियाचं प्रमाण खूप आहे, त्यामुळे हिमोग्लोबिन फार कमी तर होत नाही आहे ना हे बघण्यासाठी एकदा रक्तातलं CBC आणि युरिन एकदा चेक केलेली चांगली. ह्याच व्यतिरिक्त ह्या कालावधीमध्ये म्हणजे साधारण 20 ते 24व्या आठवड्याच्या मध्ये विशेषतः OGCT नावाची एक तपासणी आपल्याला करायची असते. ती सर्व महिलांना कंपल्सरी करणं हे सक्तीचं आहे. त्याच्यामधून गरोदरपणातला डायबिटीस तर ह्या महिलेला नाही ना ह्याचं निदान होतं. ह्या तपासणीसाठी 75 ग्राम वेगळ्या प्रकारची शुगर, ज्याला अनहायड्रस ग्लुकोज असं म्हणतात, ते पॅकेट दिलं जातं. दिवसभरात कधीही तुम्ही उपाशीपोटी करा, जेवल्यानंतर करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, रँडमली कधीही करू शकता. जेवल्यानंतर उपाशीपोटी ते संपूर्ण पाकिट हे साधारण अर्धी बाटली पाण्यामध्ये विरघळून ते गोड पाणी आपण तयार करून प्यायचं असतं आणि ते गोड पाणी प्यायल्यापासून साधारण 2 तासांनी रक्तातली शिरेतली शुगर म्हणजे रक्त घेऊन आपल्याला शुगर तपासायची असते. समजा ती व्हॅल्यू म्हणजे पाणी प्यायल्यापासून 2 तासानंतरची रक्तातल्या शुगरची व्हॅल्यू ही 140 म्हणजे 140 किंवा त्याहून जास्त आली तर क्लिअर कट हे गरोदरपणातल्या डायबिटीसचं निदान होतं. म्हणजे अशी व्हॅल्यू आल्यावर पुन्हा तुम्ही आणि वेगळी टेस्ट करा ह्याची गरज नाही. ही इतकी इम्पॉर्टंट टेस्ट आहे. एक्झॅक्टली. आणि भारतामध्ये विशेषतः गरोदरपणातल्या डायबिटीसचं प्रमाण हे खूप झपाट्यानं वाढत चाललं आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो कोणालाही होऊ शकतो. अर्थात जर आपण आधीपासून थोडं वजन जास्त असेल, आईवडिलांना शुगर असेल, पूर्वीच्या गरोदरपणात आपल्याला शुगर होऊन गेली असेल तर अर्थात आपण जास्त रिस्क आहे आपल्याला ह्या आजाराची. पण अगदी ॲब्सोल्युटली नॉर्मल असलेल्या महिलेला सुद्धा हा त्रास होतोय. भारतातच ॲज अ कंट्री आपण वर्ल्डमधलं डायबिटीस कॅपिटल होत चाललो आहे आणि त्यामुळे महिलांमधलाही डायबिटीस खूप वाढतोय. त्यामुळे ह्याचं निदान वेळेत होणं महत्त्वाचं आहे. आपल्या केसनुसार कदाचित आपल्याला ही टेस्ट थोडी आधीही करायला सांगितली जाईल, साधारण 14व्या-15व्या आठवड्यात ही करून घ्या असं सांगितलं जाईल. पण शक्यतो 20 to 24 वीक्समध्ये ही तपासणी आपण करतो. एक्झॅक्टली. ह्याच्यामध्ये OGCTचं महत्त्व तुम्ही सांगितलेलं आहे, अगदी बरोबर आहे. कारण जेस्टेशनल डायबिटीज हा सुद्धा एक प्रकार आहे. त्यामुळे तो कुणालाही होऊ शकतो. म्हणजे अगदी एखाद्याची फॅमिली हिस्ट्री डायबिटीसची नसताना सुद्धा. त्यामुळे ती एक महत्त्वाची तपासणी ही मॅडमनी जशी सांगितली तशी आहे. आता दुसरी मॅडम क्वाड्रुपल मार्कर एक अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे. तर त्याची देखील आपण पेशंट्सना थोडक्यात माहिती सांगूया. आता त्यापूर्वी आपण सोनोग्राफीबद्दल थोडंसं बोलूया. एक्झॅक्ट. 4थ्या, 5व्या आणि 6व्या ह्या 3 महिन्यांमध्ये 2 महत्त्वाच्या सोनोग्राफी आपल्याला करायच्या असतात. तर एक महत्त्वाची सोनोग्राफी आहे ती साधारण 4था महिना संपता आपल्याला करायची असते. साधारण 18व्या आठवड्यापासून ते 20व्या आठवड्यापर्यंत ही सोनोग्राफी आपण करतो. त्याला एनॉमली सोनोग्राफी असं म्हणतात. आता हा जो कालावधी आहे 18 ते 20 आठवडे, ह्या कालावधीपर्यंत
डेव्हलप होणारा गर्भ हा पूर्णपणे आत बनून तयार असतो. त्याचे सर्व अवयव म्हणजे लिम्स, हार्ट, लंग्स, इंटेस्टाईन हे सगळं बनून तयार असतं. त्यामुळे ह्या स्कॅनची ही वेळ 18 ते 20 आठवडे ही फार महत्त्वाची आहे. हा स्कॅनमध्ये डिटेल बाळाचे सगळं ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर्स अगदी हातापासून म्हणजे बोटांपासून ते हेडपासून अगदी हार्ट आणि इंटेस्टाईन सगळं स्क्रीन केलं जातं. आणि काही ॲनाटॉमिकल डिफॉर्मिटी म्हणजे काही व्यंग बाळात नाही आहे ना हे बघितलं जातं. हे फार महत्त्वाची ही सोनोग्राफी आहे, ही मिस होता कामा नये. कारण दुर्दैवाने जर ह्या सोनोग्राफीमध्ये काही प्रॉब्लेम आहे असं आलं आणि असा काही दोष आहे की जो म्हणजे कॉम्पॅटेबल विथ लाईफ नाही आहे, म्हणजे जो इनकॉम्पॅटेबल आहे आणि दुर्दैवाने जर ॲबॉर्शन करणं हा एकच आपल्यासमोर रस्ता असला तर ते आपल्याला 20 आठवड्याच्या आत करायचीच परवानगी भारतात आहे. त्यामुळे जर ही विंडो चुकली म्हणजे पेशंट 3ऱ्या महिन्यानंतर एकदमच 7व्या महिन्यात आल्या आणि जर आम्हाला तेव्हा समजलं की बाळात काही डिफॉर्मिटी आहे तर आम्ही दुर्दैवाने काहीच करू शकत नाही, ते कायदेशीर आपल्या चौकटीत बसत नाही. त्याच व्यतिरिक्त दुसरी एक फार महत्त्वाची टेस्ट आपल्याला ह्या कालावधीत करायची आहे, ती म्हणजे फिटल इको आणि 4D स्कॅन. ही टेस्ट साधारण 24व्या आठवड्यापासूनही 26व्या आठवड्यापर्यंत आपण करू शकतो. ह्यामध्ये बघा ग्रोथ स्कॅन केला जातो, म्हणजे बाळ हे व्यवस्थित वाढतंय ना, बाळाचे हाताचे लिम्स आकाराने वाढतायत ना, उंची बाळाची वाढतीये ना, डोक्याचा जो गोलाकार भाग आहे आपला तो त्याचा सर्कम्फरन्स वाढतोय ना, हे सगळं त्याच्यात आपण बघतो. त्या सोनोग्राफीमध्ये बाळाचं हार्ट देखील डिटेलमध्ये तपासलं जातं. अर्थात काही केसेस अशा आहेत की ज्याच्यामध्ये अगदी 16व्या आठवड्यातच तुम्ही ही सोनोग्राफी करून घ्या असंही सांगितलं जातं. मात्र सर्वसाधारणपणे हे 24 वीक्सला बाळाचं हृदय हे छान बनून सोनोग्राफीत अगदी व्यवस्थित दिसत असतं. त्यामुळे हे आयडियल टाईम आहे बाळाचं हार्ट तपासण्यासाठी. तर आता जेव्हा आपण ह्या सोनोग्राफी करतो त्या अनुषंगाने साधारण 4थ्या किंवा 5व्या महिन्यामध्ये बाळाची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी एक क्वाड्रुपल मार्कर ही टेस्ट आहे. ज्या पद्धतीनं आपण डबल मार्कर टेस्टची माहिती गेल्या वेळी घेतली तशी डबल मार्कर टेस्ट ही 3ऱ्या महिन्यापर्यंतच आपण करू शकतो. समजा एखाद्या महिलेची ती राहिली टेस्ट करायला, ती महिला काही कारणामुळे आमच्यापर्यंत येऊच शकली नाही हॉस्पिटलला आणि एकदम 4थ्या-5व्या महिन्यात आली किंवा त्या डबल मार्कर रिपोर्टमध्ये काही दोष आढळला असं झालं तरी आपण ही क्वाड्रुपल टेस्ट करा असा सल्ला देतो. ह्या टेस्टमध्ये सोनोग्राफी महिलेची केली जाते आणि ती सोनोग्राफीवरून बाळ नेमकं किती वय आहे बाळाचं, 16 वीक्स आहे का 17 वीक्स आहे हे बघितलं जातं आणि साधारण 17व्या आठवड्यापासून 19व्या आठवड्यापर्यंत आईच्या शिरेतून रक्त घेतलं जातं आणि त्या रक्तातले 4 घटक तपासले जातात. हे 4 घटक तपासल्यानंतर आपल्याला समजतं की आईच्या पोटातला तो जो गर्भ आहे तो मेंटली डेव्हलप्ड आहे ना, म्हणजे भारतामध्ये आणि जगभरातच कंजनायटल मेंटल रिटार्डेशन म्हणजे जन्मतःच मतिमंदपणा असल्याचं कारण हे डाऊन सिंड्रोम आहे. तर डाऊन सिंड्रोम आहे का नाही ते आपल्याला ह्या रक्ताच्या तपासणीतून समजतं. क्वाड्रुपल मार्करचा अजून एक फायदा बघा मॅडम, ह्याच्यामध्ये आपण पेशंटला माहिती देऊया की न्यूरल ट्यूब डिफेक्ट्सबद्दल सुद्धा स्क्रीनिंग होऊ शकतं आणि डाऊन्स सोबत एडवर्ड आणि पटाऊ हे सुद्धा जे मतिमंदत्वाशी संलग्न जे सिंड्रोम्स आहेत तर त्याचं सुद्धा ह्याच्यामध्ये स्क्रीनिंग आपल्याला होऊन जातं. रक्ताच्या तपासणीमध्ये आता क्वाड्रुपल आणि ओजीसीटी ह्या 2 महत्त्वाच्या टेस्ट आपण पेशंटना सांगितल्या. याच्या व्यतिरिक्त ऑप्शनल अजून एक तपासणी आहे की IDCT, त्याच्याबद्दल मी माहिती देऊ इच्छिते. ही स्पेशली आपण RH निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या महिलांमध्ये ॲडवाईस करतो. तर ती 2nd ट्रायमेस्टर अर्थात 2ऱ्या तिमाहीमध्ये करणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह रक्तगटाची आई असेल आणि जर पॉझिटिव्ह रक्तगटाचे वडील असतील तर याच्यामुळे काही मुलावर दुष्परिणाम होणार असेल तर ते आपल्याला या टेस्टमधून समजायला उपयुक्त ठरते आणि त्याला अनुसरून आपण पुढे जाऊन वॅक्सिनेशन जे आहे अँटीडीचं ते सुद्धा द्यायचं नाही द्यायचं, किती डोसेज हे सगळं आपल्याला त्याच्यावरती ठरवता येतं. आता हे आपण ब्लड आणि USG बद्दल बोललो. आता थोडक्यात पेशंटना आहार आणि विहार याबद्दल देखील आपण माहिती देऊया. आता पहिल्या 3 महिन्यात बऱ्याचदा पेशंटना भूक नसते, उलट्या होत असतात, काही खायची इच्छा नसते. हळूहळू 4था महिना जसा संपेल तसा थोडी थोडी भूक वगैरे पेशंट्सची वाढू लागते. त्यामुळे पहिला प्रश्न आम्हाला पेशंट विचारतात म्हणजे आता आम्ही काय खाऊ की बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी ते जास्त बेटर राहील. तर साधारण 4थ्या महिन्यापासून 7व्या महिन्यापर्यंत आपल्या डेली कॅलोरिक नीड्स ह्या 2200 कॅलरी इतक्या आहेत. आता आपलं जे रोजचं जेवण आहे, जे आपलं रुटीन महाराष्ट्रीयन जेवण आहे की बाबा 3 ते 4 चपात्या दिवसभरात, 2 वाट्या भात, 2 वाट्या चपाती
आणि 1-2 प्लेट रेग्युलर आपला नाश्ता आणि थोडेसे स्नॅक्स असं जर आपण सगळं पकडलं तर ऑलरेडी आपल्याला 1700 कॅलरी ह्यातनं मिळतच Almost, आहे. हो. त्यामुळे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला फक्त वरच्या 400 ते 500 कॅलरी खायचे, म्हणजे फार आपल्याला दुप्पट आहार करायचा वगैरे असं आपल्याला आवश्यक काहीच करायचं नाही आहे. फक्त 400 ते 500 कॅलरी आपल्या आहारात आपल्याला थोड्याशा वाढवायच्या. आता हे कॅलरीज वाढवताना 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण बघायला पाहिजे. सर्वप्रथम ह्या एम्प्टी कॅलरी असायला नकोत. म्हणजे उदाहरणार्थ फ्रूट ज्यूस किंवा उदाहरणार्थ चॉकलेट किंवा फास्ट फूड यामध्ये कसं होतं की शुगरचं प्रमाण इतकं जास्त असतं की कॅलरी तर भरपूर येतात, मात्र त्या अनुषंगाने कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट म्हणजे जे न्यूट्रियंट्सचे घटक आहेत ते काहीच बॉडीला मिळत नाही. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, म्हणजे अशावेळी कॅलरीज वाढवताना त्या लो ग्लायसेमिक इंडेक्सच्या कॅलरीज असलेल्या Exactly. जास्त चांगल्या. म्हणजे आपण एखादी गोष्ट खाल्ली तर ते खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीतली शुगर जर झपकन वाढली तर त्याला हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. हे पदार्थ वाईट, नुसत्या गरोदर महिलांसाठी नव्हे तर आपल्या सगळ्यांसाठीच ते पदार्थ वाईट. वाईटच असतं. आणि जे पदार्थ खाऊन आपल्या शरीरातली शुगर ही हळूहळू स्टेडीली स्लोली वाढतीये ते पदार्थ आपल्यासाठी चांगले. त्यामुळे असे कोणते हे पदार्थ आहेत की ज्यांचं सेवन प्रत्येक गरोदर महिलेनं केलं पाहिजे? तर सर्वसाधारणपणे बघा 5 घटक हे आम्ही प्रत्येक गरोदर महिलेला भरपूर प्रमाणात खा असं सांगतो. सर्वप्रथम म्हणजे पालेभाज्या, मेथी, पालक, शेपू वगैरे. दुसरं म्हणजे फ्रेश फ्रूट. आपल्याकडे म्हणतात की गरोदरपणात केळं खाऊ नये आणि ॲपल खाऊ नये, सीताफळ खाऊ नये, तर सर्व फळं अर्थात पपई, अननस सोडून सर्व फळं आपण अगदी बिनधास्त खाऊ शकता. तिसरा घटक म्हणजे ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट आपण भिजवून सकाळी खाऊ शकता किंवा छोटा लाडू करून खाऊ शकता. चौथा घटक म्हणजे चालत असेल तर अंड हे कुठल्याही फॉर्ममध्ये आपण खाऊ Protein शकता. diet आहे. आणि 5वा महत्त्वाचा घटक म्हणजे भात, राईस. कारण राईस हा आपण ज्या प्रकारे खातो, डाळ भात शक्यतो खाल्ला जातो, त्यामुळे डाळ आणि भात हे कॉम्बिनेशन हे कम्प्लीट फूड होऊन जातं. यामधून इम्पॉर्टंट प्रोटीन, कार्बोहायड्रेट हे सगळंच आपल्याला मिळतं. त्यामुळे असे पदार्थ आपण जास्त खायला पाहिजेत. आणि आईस्क्रीम म्हणा, चॉकलेट म्हणा, खूप प्रमाणात लाडू म्हणा किंवा फास्ट फूड म्हणा, हे असे पदार्थ आपण शक्यतो म्हणजे न खाल्लेले चांगले. एक्झॅक्टली. तुपातला लाडू तुपातला वगैरे जे लाडू, डिंक लाडू हे हां. खूप पेशंटचं खातात, हो असतं. ना. तर ते मॅडमने अगदी बरोबर सांगितलेलं आहे की आणि म्हणून नंतर असंही होतं की एका आठवड्यात 5 किलो वजन वाढलं वगैरे, अशाही गोष्टी कितीतरी वेळा होतात. एक्झॅक्टली होत असतात. खाण्याचं झालं तर आता व्यायामाचं पण मॅडम आपण बोलूया. हां. बऱ्याचदा पेशंट मी कोणत्या पद्धतीचे व्यायाम करू, मग वॉकिंगच करायचं, मग जिना चढला तर चालेल का? तर हे सुद्धा बरेच प्रश्न ओपीडी मध्ये विचारले जातात, तर त्याचे पण आपण निरसन करूया. आता व्यायाम आपण लास्ट टाइमही बोललो होतो. आपली जर प्रेग्नन्सी रेग्युलर असेल, म्हणजे कोणताही हाय रिस्क फॅक्टर आपल्या प्रेग्नन्सीत नाही आहे आणि डॉक्टरांकडून गो अहेड मिळालेला आहे, तर आपण जे आपले रुटीन प्रेग्नन्सी राहण्या अगोदरचे जे व्यायाम होते, भले मग तुम्ही वॉकिंग करत होतात किंवा स्विमिंग करत होतात, जिम होतं तुमचं, एखादा स्पोर्ट तुम्ही खेळत होतात, ते सर्व व्यायाम आपण अगदी व्यवस्थितपणे चालू ठेवू शकता. फक्त इंटेन्सिटी आपल्याला थोडी कमी करायची आहे. म्हणजे जशी वजनं जिममध्ये तुम्ही प्रेग्नन्सी आधी जशी उचलत होता तितक्या वेटची अर्थातच उचलून चालणार नाही. ती इंटेन्सिटी थोडी आपल्याला कमी करायची आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट आपण सगळे व्यायाम व्यवस्थितरित्या चालू ठेवू शकतो. अजून एक प्रश्न पेशंट्स खूप विचारतात की आमची खोली वरच्या मजल्यावर आहे, दिवसभरात आमचं 5-6 वेळा वरती खालती होतं, तर काय करू? तर शक्यतो बघा 3 to 4 फ्लाईट्स ऑफ स्टेअर्स दिवसातून तुम्ही कितीही वेळा चढ उतार करू शकता. म्हणजे तुमची प्रेग्नन्सी दुसरे काहीच कॉम्प्लिकेशन नसले तर जिना चढणं आणि उतरणं हे काय स्ट्रेनस ॲक्टिव्हिटी किंवा अशी काही की ज्याच्यामुळे बाळाला त्रास होईल अशी ॲक्टिव्हिटी अजिबातच नाही आहे. आता सपोज आपण कधीच पूर्वी व्यायाम केलेला नाही आणि आपल्याला नव्याने व्यायाम चालू करायचा असेल तर मग मुद्दामून जिम किंवा स्विमिंग असं काही नवीन करायला जाऊ नये. वॉकिंग इज द इझिएस्ट एक्सरसाइज अशा वेळी. त्यामुळे एक साधारण दिवसभरात 15 ते 20 मिनटं मध्यम स्पीडनी वॉकिंग हे सजेस्ट केलं जातं. आता जर आपली प्रेग्नन्सी ही हाय रिस्क असेल, म्हणजे समजा ट्विन्स असतील किंवा पूर्वीची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असेल किंवा ह्या गरोदरपणात टाका घातला आहे काही कारणाने असं असेल, तर मात्र शक्यतो एक्सरसाइज करूच नका असं सांगतात. त्यातनं मग आपण योगासनं म्हणा, जी फार प्रेशर लागत नाही द्यायला किंवा पोटावर फार ज्याचं प्रेशर येत नाही, अशी हलकी योगासनं वगैरे आपण करू शकता त्यात सुद्धा. एक्झॅक्ट.
आता आपण कॉम्प्लिकेशन्स ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणजे काही कॉम्प्लिकेटेड केसेस प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ प्लासेंटा प्रिव्हिया आहे. तर याच्याबद्दल थोडक्यात आपण बोलूया की आता सेकंड ट्रायमेस्टर ब्लिडिंग, जसं आपण मागच्या सेशनमध्ये फर्स्ट ट्रायमेस्टर पहिल्या तिमाहीतील ब्लिडिंगची जी कारणं आहेत, तसं दुसऱ्या तिमाहीत ब्लिडिंग होण्याची कोणती कोणती कारणं आणि त्याच्यावरती आपण कसं कोणत्या प्रकारे मॅनेज केलं पाहिजे याबद्दल थोडक्यात आपण त्यांना माहिती देऊया. आता बऱ्याचदा काय होतं की सगळं प्रेग्नन्सी छान चालू असते, काही मेजर प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन काहीच नसतं आणि अचानक चौथ्या महिन्यात थोडंफार असं स्पॉटिंग पेशंट्सना जाणवतं. तर खूप घाबरायला होतं, विच इज ओके, कारण गरोदरपणात आपण म्हणतो की 9 महिन्यात ब्लिडिंग कधीही होता कामा नये, पण कधी कधी असं स्पॉन्टेनियस थोडंफार स्पॉटिंग होतं. तर बऱ्याचदा ह्या स्पॉटिंगला काही कारण नसतं, हे जस्ट नॉर्मल पकडून आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करू शकतो. मात्र जर हे सातत्यानं स्पॉटिंग होत असेल किंवा सारखं सारखं होत असेल, इतकं होत असेल की पॅड वगैरे वापरायची गरज पडत असेल, रक्ताच्या गाठी पडत असतील, तर मात्र हे नॉर्मल नाही. त्याची साधारण 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे जर आपली प्रीमॅच्युअर डिलिव्हरीच होत असेल, कधी कधी गर्भाशय हे जन्मताच वीक असतं, त्याची कपॅसिटीज कमी असते. त्यामुळे अशा महिलांमध्ये 4-5व्या महिन्यात अचानक पिशवीचं तोंड उघडून डिलिव्हरीच दुर्दैवाने होऊन जाते. तर कदाचित तेही ब्लिडिंग होण्यामागचं कारण असू शकेल. कधी कधी काय होतं की पहिले 3 महिने खूप ब्लिडिंग झालेलं असतं आणि जसं बाहेर ब्लिडिंग झालं आहे तसं आतही ब्लिडिंग झालेलं असतं आणि त्यामुळे रक्ताच्या गाठी बनून आतमध्ये गर्भाशयात अडकलेल्या असतात आणि त्या कालांतराने बाहेर पडायला लागतात. त्यामुळे अशा महिलांना काळपट क्लॉट्स वगैरे जातात. तर असं काही होत असेल तर त्यासाठी वेगळ्या गोळ्या इंजेक्शन आहेत, तर त्याबद्दल आपले डॉक्टर आपल्याला माहिती देतील. आता कधी कधी काय होतं की वार खाली असते, म्हणजे नॉर्मली जेव्हा गर्भाशयात गर्भ डेव्हलप होत असतो तेव्हा गर्भ हा खालच्या बाजूला असतो आणि प्लासेंटाही वरच्या बाजूला असते. काही महिलांमध्ये प्रेग्नन्सी जशी डेव्हलप होते तेव्हा प्लासेंटा खाली असतो आणि गर्भ वरती असतो. आता प्लासेंटा खाली असल्यावर काही महिलांना 4-5व्या महिन्यात थोडंफार ब्लिडिंग होतं. तर अशा महिलांना गोळ्या असतात, इंजेक्शन असतात, बेड रेस्ट करा म्हणून आम्ही सांगतो. आणि जर आपल्याला प्लासेंटा खाली आहे असं आपल्या 16व्या आठवड्याच्या सोनोग्राफीत सांगितलेलं आहे आणि ब्लिडिंग वगैरे आपल्याला काही होत नाही आहे, तर आपण ह्याची काळजी करू नका. कारण जशी जशी प्रेग्नन्सी पुढे जाते, म्हणजे 7व्या-8व्या महिन्यात गर्भ त्याच्या वजनाने आपोआप खाली येतो आणि प्लासेंटा आपोआप वरती असेंड होतो. त्यामुळे साधारण 28व्या आठवड्यापर्यंत हे बाळ हे खाली येऊन प्लासेंटा वर गेलेला पाहिजे. मात्र क्वचित प्रसंगी पेशंट्समध्ये प्लासेंटा खाली तो खालीच राहतो आणि बाळ हे वरच राहतं. तर 28व्या आठवड्यानंतर सुद्धा जर असंच आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसलं तर त्याचा अर्थ मात्र आपल्याला प्लासेंटा प्रिव्हिया आहे आणि त्याचे प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायला पाहिजे. प्रिकॉशन्स म्हणजे हेच की आराम करायचा, जड वजन उचलायचं नाही, एकदम जर्की मुवमेंट्स करायच्या नाहीत, फार लांबचे प्रवास वगैरे करायचे नाहीत. ब्लिडिंग जर होऊ लागलं, जे प्लासेंटा प्रिव्हियाच्या महिलांना अगदी हमखास होतंच, म्हणजे सारखं ब्लिडिंग, उठता सुटता ब्लिडिंग होतं, पोटात मात्र काही दुखत नसतं, अचानक बसले होते, काहीतरी काम करत होते आणि एकदम उठले तर ब्लिडिंगच झालं होतं, असंही ह्या महिला सांगतात. असं काही होत असेल तर मात्र हॉस्पिटलमध्ये आपल्याला भेटावं लागेल. कारण प्लासेंटा प्रिव्हिया असताना कुठल्या क्षणी ब्लिडिंग बेफाम प्रमाणात सुरू होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हे आपण थोडंसं कॉशननी घ्यायला पाहिजे. फार टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही आहे, पण प्लासेंटा प्रिव्हिया खरोखरच तुम्हाला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं असेल तर मात्र शक्यतो आराम केलेलाच अशा महिलांनी जा. एक्झॅक्टली, म्हणूनच त्याची टर्मिनॉलॉजीच प्लासेंटा प्रिव्हियाची अशी आहे की कॉजलेस पेनलेस ब्लिडिंग, म्हणून ह्या महिलांनी खूप काळजी घेणं हे गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा मॅडम, मगाशी तुम्ही टाक्याबद्दल बोललात, त्याच्यावरून मला सर्वायकल इनकॉम्पिटन्सी हे सुद्धा एक प्रेग्नन्सीतलं कॉम्प्लिकेशन आहे की ज्याच्यामध्ये सेकंड ट्रायमेस्टर अबॉर्शन्स हे खूप कॉमन आहे आणि अशा महिलांमध्ये टाका घालणं देखील गरजेचं असतं. तर त्याबद्दल थोडंसं आपण त्यांना माहिती देऊया. आता टाका कुठल्या महिलांमध्ये घातला जातो? काही महिलांमध्ये ट्विन्स असतात. तर ट्विन्स असल्यावर गर्भाशयावर पडणारं प्रेशर जास्त असतं, त्यामुळे शक्यतो ट्विन्स असले की भारतामध्ये आपण टाका घाला असाच सल्ला देतो. आता काही महिलांमध्ये पूर्वी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालेली असते, म्हणजे पेशंट टिपिकली सांगतात की 5वा महिना होता मॅडम, 6वा महिना होता, आम्ही काही ट्रॅव्हलिंग केलं नव्हतं, काही वजन उचललं नव्हतं आणि अचानक एक दिवशी सकाळी उठलो तर आमची डिलिव्हरीच झाली घरात. अशी म्हणजे इतकी अनफॉर्च्युनेट हिस्ट्री खूप पेशंट येतात. तर ह्याचा अर्थ काय की ह्यांचं गर्भाशय वीक आहे.
आणि वीक असलेलं गर्भाशय हे जसं प्रेग्नन्सी पुढे जाते तसं बाळ वजनाने वाढू लागतं. तर हे वाढत असलेलं म्हणजे बाळ हे ते गर्भाशयाची पिशवी धरू शकत नाही, त्यामुळे पटकन पिशवीचं तोंड उघडून डिलिव्हरी होते. तर अशा महिलांमध्ये पण प्रेग्नन्सी टाका घातला जातो. कितीतरी पेशंट्समध्ये असंही होतं की नुसता खालनं टाका घालून होत नाही, त्यामुळे अशा पेशंट्सना प्रेग्नन्सी राहायच्या अगोदर पोटातून एक टाका घातला जातो. तर हे मात्र क्वचित प्रसंगी असे पेशंट्स बघायला मिळतात, हे कॉमन नाही आहे. आणि तिसरे ग्रुप ऑफ पेशंट्स ज्यांच्यामध्ये टाका घाला असं सांगितलं जातं की ते म्हणजे सोनोग्राफी रेग्युलर केलेली आहे, त्यांच्यामध्ये कुठलीही ॲबॉर्शनची म्हणा किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची म्हणा हिस्ट्री नाही, पण सोनोग्राफी केली आणि अचानक त्याच्यात कळून आलं की पिशवीचं जे तोंड आहे ज्याला सर्व्हिक्स म्हणतात, त्या सर्व्हिक्सची लांबी ही 2.5 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे जर सर्व्हिक्सची लांबी ही साधारण 16व्या-17व्या आठवड्यात 2.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असली तर त्याचा अर्थ की ह्या महिलेला पुढे जाऊन प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचा धोका आहे, तर तो कमी करण्यासाठी आपण टाका घालतो. तर टाका घालणं हे काही फार मोठं ऑपरेशन नाही, पोटावरून हा टाका घातला जात नाही, हा खाली वजायनातूनच म्हणजे पाळीच्या जागेतूनच टाका हा घातला जातो. भूल दिली जाते, इथे शिरेतून औषध दिलं जातं, त्यामुळे दुखत नाही. 5 ते 10 मिनिटात हे काम होऊन जातं. या टाक्याला मॅकडोनल्ड्स प्रोसिजर असं म्हणतात. आणि लगेचच त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पेशंट्सला घरी सोडला जातो. आता टाका घातल्यावर साधारण एक आठवडाभर मुद्दामून जड वजन उचलू नका, फार दमायला होईल असं काम करू नका, हजबंड वाईफ रिलेशन ठेवू नका, इंडियन टॉयलेट वापरू नका, अशा काही गोष्टी सांगितल्या जातात. आपल्या केसनुसार जर बाकी काहीच आपल्याला हाय रिस्क नसेल तर आपण आपले जे काही रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत, जॉब आहे, तो विदिन 1 वीक आपण रिझ्यूम करू शकता. पण मागे म्हटलं तसं जर अजून काही आपल्या बाबतीत हाय रिस्क फॅक्टर्स असतील, जसे ट्विन्स आहेत म्हणा किंवा पूर्वीच्या खूप प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज आहेत म्हणा, तर मात्र आपल्याला संपूर्ण 9 महिने जितका शक्य आहे तितका आराम करा असंच सांगितलं जातं. एक्झॅक्टली. तर अजून एक इथे मला सांगायचं आहे की काही काही महिलांची बायकॉर्नेट युट्रस असतं, म्हणजे जन्मतःच त्यांच्या पिशवीचा आकार वेगळा असतो. काही महिलांचं फक्त एकीकडचंच युट्रस डेव्हलप झालं असतं, केळ्याच्या आकाराची गर्भाशयाची पिशवी असते, त्याला युनिकॉर्नेट युट्रस म्हणतो. काही महिलांची दुभंगलेली गर्भाशयाची पिशवी असते, त्याला बायकॉर्नेट युट्रस म्हणतो. असं जर काही असेल जे सोनोग्राफीत क्लिअरली दिसून येतं, असं काही असेल तरीही अशा महिलांना शक्यतो टाका घाला असा सल्ला आपण देतो. एक्झॅक्टली. आणि याच्यामध्ये बघा मॅम, बऱ्याचदा काय होतात, प्रायमी ग्रॅव्हिडा ज्या आहेत की फर्स्ट टाइम प्रेग्नन्सी राहिलेली आहे, तर त्यांना जर आपण शॉर्ट सर्व्हिक्स बघून जर त्यांना म्हटलं की टाका घाला तर बऱ्याचदा ते तयार होत, कारण काही सिम्पटम्सच नसतात, त्यांना काही त्रास नसतो. त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की शॉर्ट सर्व्हिक्समुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची मात्र रिस्क त्यांना आहे. क्वेश्चन आलेला आहे. हो, एक क्वेश्चन आपल्याला आलेला आहे. वैद्यकीय उपचारांतर्गत पुरुषांचे स्पर्म व वाय गुणसूत्र वाढवू शकतो का? आता भारतामध्ये सेक्स सिलेक्शन म्हणजे IVF प्रक्रियेच्या दरम्यान गर्भ हा स्त्रीचा आहे का पुरुषाचा आहे हे सेक्स सिलेक्शन करतच नाहीत. त्यामुळे त्या प्रक्रियेला संपूर्णपणे भारतात बंदी आहे. त्यामुळे आपण दिवस राहण्यासाठी ट्रीटमेंट ही देतो, पण त्यातून मुलगी होईल का मुलगा होईल हे शेवटी नशिबाचं आहे. पाश्चात्य देशांमध्ये मात्र ही ट्रीटमेंट्स मिडल ईस्टमध्ये वगैरे चालू आहे. त्यामुळे भारतात आणि विशेषतः आमच्याकडे तरी हे आम्ही सेक्स सिलेक्शन होत नाही. आणि असे काही म्हणजे ट्रीटमेंट नाही की ज्याच्यानी वाय गुणसूत्र वाढेल. म्हणजे हा प्रश्न स्पेसिफिकली आलेला आहे की वाय गुणसूत्र वाढवायला काय करायचं, तर हे आपल्या स्किन कलरसारखं आहे. आपला गोरा रंग काळा होत नाही, काळ्याचं गोरं होत नाही, तसं आपल्या शरीरात म्हणजे शरीर बनतानाच देवानी हे 46 गुणसूत्र दिलेली आहे. ते 46 गुणसूत्रांची मी 50 गुणसूत्र करते म्हटलं तर ते शक्य नाही, आणि तसं करूही नाही, कारण ते करत असताना बऱ्याचदा मतिमंदपणा वगैरे अशा गोष्टी होतात. त्यामुळे हे 46 आकडा फिक्स्ड आहे, ते आपण वाढवू शकत नाही. बरोबर आहे, हे अगदी तुम्ही बरोबर सांगितलं. कारण मलाही ओपीडीत असाच प्रश्न आला होता की आमचे एक आहेत ओळखीचे, त्यांनी पावडर दिली आहे की वाय गुणसूत्र वाढण्यासाठी वगैरे. तर पेशंट्सना माझी तर विनंती आहे की कृपा करून ह्याच्यासाठी तुम्ही अजिबात बोलू नका, कारण असं कुठल्याही ह्याच्यामध्ये काय सायन्समध्ये अजून आलेलं नाही आहे की स्पेसिफिक वाय गुणसूत्र वगैरे वाढण्याकरिता. आता मॅडम पुढचे आपण विषय बोलूया. ह्याच्यामध्ये आपला विषय झाला आता टाका घालण्याबद्दल, त्याच्यावरून प्रीटर्म लेबर या विषयावर देखील बोलूया. बऱ्याच महिलांचं कसं होतं की लवकरच डिलिव्हरीची सगळी लक्षणं वगैरे सुरू होतात, तर याची कारणं कोणती आहेत, कशामुळे असे होऊ शकते आणि हे आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो?
आता सर्वप्रथम सोनोग्राफी करून जर सर्व्हायकल लेंथ म्हणजे पिशवीच्या तोंडाची लांबी ही जर 2.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर वेळेतच 4थ्या महिन्यात टाका घातलेला हा कधीही योग्य. मात्र काही पेशंट्समध्ये काहीच कारण नसतं आणि एकदम 7व्या महिन्यात त्यांना कळा चालू होतात. तर बऱ्याचदा प्रीटर्म लेबरची इटिओलॉजी ही अनएक्सप्लेन्डच असते. म्हणजे मेजॉरिटी केसेसमध्ये का बाबा ह्या अशा पेशंटची डिलिव्हरी 7व्या-8व्या महिन्यात झाली ह्याचं मेडिकली तरी आम्हाला दुर्दैवाने कारण नाही सापडलेलं. मात्र काही पेशंट्समध्ये ही डिलिव्हरी करावी लागते कारण काही कॉम्प्लिकेशन्स असतात की ज्याच्यामुळे आईला आणि बाळाला पुढे जाऊन धोका असतो. म्हणजे आईची शुगर बेफाम वाढलेली असली किंवा आईचं BP प्रचंड वाढलेलं असलं, आईला दुसरा काही त्रास आजार होत असला तर आपल्याला स्वतःहून 7व्या-8व्यात ही डिलिव्हरी करावी लागते, नाहीतर त्या जीवांना धोका असतो. आता काही केसेसमध्ये इन्फेक्शन होतात. म्हणजे लघवीच्या जागेची इन्फेक्शन काही महिलांना वारंवार होत असतात. तर महिलांमध्ये लघवीची जागा आणि MCची जागा ही खूप जवळजवळ असल्यामुळे ते लघवीच्या जागेची इन्फेक्शन ही MCच्या जागेत जाऊन हे इन्फेक्शन वरती सरकत हे गर्भाशयापर्यंत पोहोचू शकतं आणि गर्भाशयाला कोणतंही इन्फेक्शन झालं की त्याचा परिणाम हे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते. त्यामुळे जर गरोदर महिलांना लघवी करताना जळजळतं आहे किंवा खाज येते आहे, वारंवार लघवीला जावं लागतं आहे, झोमतं आहे असं होत असेल तर आपण ताबडतोब आपल्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे. ओके. आता आपण बोलूया किरकोळ तक्रारी ज्या गरोदरपणात दुसऱ्या तिमाहीत मोस्टली होतात. उदाहरणार्थ कुणाला दाताचंच दुखणं आहे, कुणाला अगदी पायातच गोळे येत आहेत, कुणाला पोटातच दुखतंय. तर हे थोडक्यात आपण किरकोळ ज्या तक्रारी आहेत त्याच्याबद्दल बोलूया. महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याच महिलांचं कसं होतंय की दाढ दुखतीये, मग डॉक्टरनी रूट कॅनल करायला सांगितलंय किंवा दाढ काढायला सांगितली, मग मॅडम ही प्रोसिजर केली तर चालेल का? मग आता याच्याबद्दल थोडंसं त्यांना आपण बोलूया. आयडियली प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी एक डेंटल चेकअप करणं हे सगळ्यात चांगलं. कारण कुठं काही केरीज आहेत, विजडम टूथ इम्पॅक्टेड आहेत हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे जर प्रेग्नन्सीच्या आधीच आपण चेकअप केला तर सगळं जे काय रूट कॅनल म्हणा, डेंटल एक्स्ट्रॅक्शन म्हणा, विजडम टूथ एक्स्ट्रॅक्शन म्हणा ते सगळं प्रेग्नन्सीच्या आधीच उरकलं तर सगळ्यात चांगलं. मात्र जर काही इमर्जन्सी आढळली तर शक्यतो पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने काही करू नका असं सांगितलं जातं. मधल्या 3 महिन्यात म्हणजे 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यात आपण अशा प्रकारचे हे जे काही प्रक्रिया करायच्या आहेत त्या आपण सगळ्या करू शकतो. बऱ्याचदा काय होतं की अगदी रूट कॅनल करा असं सांगितलं जात नाही, मात्र थोडी गोळ्या औषधं देऊन बघूया असं सांगितलं जातं. तर बऱ्याचदा ही जी अँटीबायोटिक्स आहेत जी डेंटिस्ट प्रिस्क्राईब करतात मोस्ट ऑफ द टाइम्स ती गरोदरपणात ॲब्सोल्युटली सेफ आहेत. त्यामुळे ती आपण घेऊ शकता. बऱ्याचदा अशा दुखण्यांवर जेव्हा गोळ्या दिल्या जातात तेव्हा पेशंट्स म्हणतात की ह्याचे काही बाळाला दुष्परिणाम तर होणार नाही ना. बरोबर. तर हे असं काही नाही होणार. ते सेफ गोळ्या औषधं खूप आलेली आहेत आजकाल, त्यामुळे ती आपण बिनधास्त घेऊ शकता. याच्यामध्ये फक्त डेंटल विजडम टूथचा जेव्हा विषय येतो तर ते एक्सरे बऱ्याचदा ॲडवाईस करतात, तर तो तेवढा आपण अवॉइड करावा असा सल्ला आहे. आता किरकोळ अजून म्हटलं तर स्ट्रेच मार्क्स आहेत आपले, हेअरफॉल आहे, तर ह्याचं थोडक्यात आपण त्यांना एक गायडन्स. आता स्ट्रेच मार्क जसं मी आधी म्हटलं तसं ते पूर्णपणे प्रिव्हेंटेबल नाही आहेत. म्हणजे तुम्ही हे करा हे लावा म्हणजे स्ट्रेच मार्क तुम्हाला येणारच नाही तर असं होत नाही. थोड्याफार प्रमाणात आपल्या जशी आपली शरीराची ठेवण आहे, आपला स्किन कलर कसा आहे, आपले जीन्स कसे आहेत, या सगळ्या गोष्टींवरून थोड्याफार प्रमाणात स्ट्रेच मार्क हे मेजॉरिटी महिलांना येतातच. मात्र त्याच्यामुळे जो त्रास होतो की फार इचिंग होतं आहे किंवा फार तिकडची स्किन झोमती आहे किंवा ते फारच डार्क कलरचे झाले ते आपण जी क्रीम्स आहेत किंवा थोडंसं खोबरेल तेल कोमट करून लावू शकतो. जी बाजारात वाईडली क्रीम्स अवेलेबल आहेत त्याच्या आधारे आपण हे जे सिव्हिअरिटी आहे ती आपण डेफिनेटली कमी करू शकतो. कॉन्स्टिपेशन आणि संडास वाटे रक्त जाणं हे देखील खूप कॉमन एक सेकंड ट्रायमेस्टरचे कंप्लेंट आहे, तर त्यांना थोडंसं गाईड करूया. आता कॉन्स्टिपेशन गरोदरपणात का होतं तर एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी. सर्वप्रथम पहिलं म्हणजे जसं मी आधी म्हणाले की आपल्या आतड्याची जी क्रिया असते ती थोडीशी स्लो झालेली असते प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनमुळे. त्यामुळे पचनशक्तीच कमी झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी मोशनची जागा असते त्या जागेत ज्या व्हेन्स असतात त्या थोड्याशा प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनमुळे फुगतात. त्यामुळे बऱ्याचदा गरोदरपणात संडासला रक्तच पडतंय असं देखील पेशंट सांगतात. तर अशी जर आपल्याला तक्रार होत असेल तर त्याच्यावर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सर्वप्रथम आहारामध्ये फायबर आपल्याला वाढवायचं आहे.
आणि फायबर वाढवण्यासाठी ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आपण घ्यायची आहेत भरपूर. त्याचबरोबर ड्रायफ्रूट जी असतात, विशेषतः काळ्या मनुका, होल असलेली अंजीरं ही आपण घ्यायची आहेत. फ्रेश फ्रूट जे असतात म्हणजे केळी किंवा ओलं अंजीर किंवा संत्र, मोसंब ही आपल्याला भरपूर खायची आहेत. आणि कोशिंबिरी आपल्याला घ्यायची आहे. मग बऱ्याचदा पेशंट म्हणतात की आम्हाला भूकच नाही लागत एवढं खायला, तर किमान रात्रीच्या आहारात आपण हे घ्या. म्हणजे तुम्ही वरण भात चपाती घ्या न घ्या, मात्र हे सगळे आयटम आपल्याला घ्यायचे. त्या जागेला मोशनच्या जागेला लावण्यासाठी काही मलमही असतात की ज्याच्यामुळे जर खूप भगभगत असेल, खूप ब्लिडिंग होत असेल तर ते कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर अशा पेशंट्सना स्टूल सॉफ्टनर दिली जातात की ज्याच्यामुळे थोडंसं टॉयलेटला त्रास म्हणजे हार्ड स्टूल्स जर बनत असतील तर ती थोडीशी सॉफ्ट व्हायला मदत होते. खूपच जर त्रास होत असेल मात्र की फार वारंवार ब्लिडिंग होत आहे आणि त्रास होत असेल, असं होत असेल तर गरम कोमट पाण्याचा टब घेऊन त्यात थोडंसं सॅव्लॉन किंवा असं काहीतरी घालून शक्यतो बसा. एक दिवसातनं 5-10 मिनिटं असं मी सांगतो, त्याच्याने ती थोडीशी जागा भरून यायला मदत होते. एक्झॅक्टली. आता 2 प्रोसिजर्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ॲम्निओसेंटेसिस आणि एम्ब्रिओ रिडक्शन. तर या प्रोसिजर मोस्टली दुसऱ्या तिमाहीमध्ये केल्या जातात. तर या कुणामध्ये करतात आणि का करतात, म्हणजे त्याचं इंडिकेशन काय आहे, तर हे थोडंसं आपण त्यांना माहिती देऊया. सर्वप्रथम आपण बोलूया ॲम्निओसेंटेसिसबद्दल. आता बऱ्याचदा ॲम्निओसेंटेसिस ही प्रोसिजर अशा पेशंट्सना सांगितली जाते की ज्यांच्यामध्ये एकतर पहिलं त्या अपत्याचं जे मूल आहे त्यात काही दोष आहे. म्हणजे एकतर मतिमंदपणा असेल, एकतर कुठली तरी जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असेल, कधीतरी रक्तातला दोष असेल, थॅलेसेमिया असेल. असे जर दोष पहिल्या अपत्यात असतील किंवा त्या घरात दुसऱ्या कोणाला असतील, म्हणजे पेशंटचा कधी कधी भाऊ असतो की ज्याला हा त्रास असतो किंवा त्या बाळाच्या डॅडींची बहीण असते जिला असा त्रास असतो, तर असं घराण्यात जर काही त्रास असेल तर ती प्रक्रिया करा म्हणून सांगतात. किंवा कधी कधी आपण जे डबल मार्करबद्दल बोललो, डबल मार्कर किंवा क्वाड्रुपल मार्कर टेस्टमध्ये जेव्हा असं दिसून येतं की बाळाच्या आतमध्ये मतिमंदपणा असू शकतो असा जेव्हा रेड सिग्नलचा रिपोर्ट येतो तेव्हा ते कन्फर्म करण्यासाठी ॲम्निओसेंटेसिस करा म्हणून सांगितलं जातं. आता ॲम्निओसेंटेसिस म्हणजे काय? ॲम्निओसेंटेसिस म्हणजे गर्भजलाची तपासणी. बाळाच्या भोवती जे पाणी असतं त्याला आपण ॲम्निओटिक फ्लुइड म्हणतो. तर ह्या प्रोसिजरमध्ये ते फ्लुइड घेऊन आपण तपासतो. आता नेमकं काय ह्याच्यात तपासलं जातं, तर सर्वप्रथम गुणसूत्र बघितली जातात. मी जसं आता म्हटलं तसं 46 गुणसूत्र आपल्या शरीरात आहेत. तर ती 46 गुणसूत्र व्यवस्थित त्या बाळाची आहेत ना, का एखादं जास्त कमी आहे, एखादं आकाराने लहानच आहे, एखादं मोठंच आहे, हे पहिलं बघितलं जातं. दुसरं महत्त्वाचं बघितलं जातं म्हणजे स्पेसिफिक जीन स्टडी केला जातो. समजा एखाद्या घराण्यात एखाद्या जीनचे प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्या कपलचं पहिलं अपत्यात तो पर्टिक्युलर जीन प्रॉब्लेम आहे, असं जर असलं तर ॲम्निओटिक फ्लुइड घेऊन त्यातला तो जीन स्पेशल तपासला जातो. कधी कधी मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणा किंवा कधी कधी थॅलेसेमिया म्हणा असे आजार घराण्यात असतात, तर त्याच्यासाठी स्पेसिफिक जीन्स हे ठरलेले आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये स्टडी करतो. सिस्टिक फायब्रोसिस वगैरे आहेत तर ते सुद्धा आपल्याला ह्याच्यातनं दिसून येतात. आता ॲम्निओसेंटेसिसची प्रक्रिया कशी होते, तर शक्यतो ती प्रक्रिया 16 to 18 वीक्सच्या आधीमध्ये करा असं सांगितलं जातं. या प्रक्रियेसाठी हलका नाश्ता करून पेशंटला हॉस्पिटलमध्ये बोलवलं जातं. पोटावर भुलीचं औषध लावलं जातं, पूर्ण बेशुद्ध केलं जात नाही. पोटावर भुलीचं औषध लावून एक बारीक सुई ही आपण पोटात घालतो. हे सगळं सोनोग्राफीच्या गायडन्स अंडर होत असतं, म्हणजे सोनोग्राफीमध्ये एक्झॅक्टली दिसत असतं काय चालू आहे ते. आणि एक बारीक सुई पोटात घालून साधारण 15 ते 20 ml गर्भजल हे बाहेर काढून घेतलं जातं. आणि हे आपण तपासायला पुण्याला, मुंबईला किंवा बँगलोरला पाठवतो आणि नेमकं जे काय तपासायचं आहे त्या तपासणी आपण करून घेतो. ह्याचे रिपोर्ट साधारण 3 दिवसांपासून ते 20 दिवसांपर्यंत हे आपण काय स्टडी करणार आहोत ह्याच्यावर डिपेंडेंट आहे. हे साधारण 72 तासांपासून एक साधारण 15 ते 20 दिवस लागतात ह्याचे रिपोर्ट यायला. आणि ह्या रिपोर्ट अनुसार ती प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू करायची का त्या बाळात, आतल्या पोटातल्या बाळात देखील काही दोष आहे आणि हे अबॉर्शन करावं लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठरत असतात. आता ॲम्निओसेंटेसिस करून लगेचच काही तासात पेशंट घरी जाऊ शकते. घरी गेल्यानंतर एक थोडे 4-5 दिवस जरासा आराम करा, जड वजन उचलू नका असं सांगितलं जातं. त्यानंतर सगळे रुटीन ॲक्टिव्हिटीज ती पेशंट करू शकते. काही गोळ्या दिल्या जातात ॲम्निओसेंटेसिस नंतर, अँटीबायोटिक म्हणा, पेन किलर म्हणा, ते त्या डोसनुसार आपण घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा असंही होतं की 40च्या पुढे पेशंटचं वय असतं आणि नैसर्गिक दिवस राहिलेले असतात.
तर शक्यतो असं म्हणतात की 40च्या पुढे जर वय असेल तरी देखील आपण ॲम्निओसेंटेसिस करून आतमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ना हे बघून घ्या. कारण जसं जसं महिलेचं वय वाढतं तसं तसं शरीरात बनणारं स्त्रीबीज जे आहे ते थोडंसं कधी कधी कमजोर क्वालिटीचं बनतं. अगदी प्रत्येक वेळी असं होतं असं अजिबात नाही. क्वचित प्रसंगी असं होऊ शकतं, पण मुद्दाम असं का म्हणजे विषयाची परीक्षा का घ्या. त्यामुळे 40च्या पुढे जर महिलेचं वय असेल तर शक्यतो ॲम्निओसेंटेसिस करून आतला गर्भ ठीक आहे ना, कुठलं गुणसूत्राचा दोष त्या गर्भात नाही आहे ना हे आपण चेक करून बघतो. आता पेशंट्स आम्हाला विचारतात, पण मॅडम अशी तुम्ही पोटात सुई घालणार, बाळ आहे आतमध्ये, तर त्या बाळाला काय होईल. तर हे लक्षात घ्या. बघा, पोटात जे बाळ आहे ते ॲम्निओटिक फ्लुइडच्या कुशनमध्ये आहे, त्यामुळे ती सुई ही बाळाला लागत नाही किंवा बाळाला त्यामुळे त्रास होत नाही. आणि ॲम्निओटिक फ्लुइड इतकं असतं गर्भाशयात की 10-15 ml गेलं म्हणून बाळाला काही त्रास होत नाही. उलट ते झपाट्यानं बनून बाळ त्याचं ते ॲम्निओटिक फ्लुइड रिप्लेस करून टाकतं, रिप्लेनिश होऊन जातं ते. मात्र क्वचित प्रसंगी सध्या शास्त्र इतकं पुढं गेलं आहे, सोनोग्राफीचं शास्त्र प्रगत झालेलं आहे की हे असे अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंट्स कमी झालेत. मात्र तरीही क्वचित प्रसंगी 100त 1-2 केसेस अशाही दिसून येतात की ॲम्निओसेंटेसिस केलं आणि काही आठवड्यांनी ॲबॉर्शनच होऊन गेलं. कारण ती जी सुई आपण आत घालतो त्याचा धक्का कधी कधी बाळाला लागून हे ॲबॉर्शन होऊ शकतं. मात्र ह्या केसेस खूप क्वचित होतात, त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. इनफॅक्ट आम्ही गेल्या 1-2 वर्षात असं बघितलेलंच नाही झालेलं. मात्र थेरॉटिकली हे असं पुस्तकातनं ही रिस्क दिलेली आहे. मात्र हेही तितकंच सत्य आहे की ॲम्निओसेंटेसिस करा ही प्रक्रिया अशा वेळी सांगितली जाते जेव्हा ती अवॉइडेबल नाहीच आहे. त्यामुळे ती करायची म्हणजे ती करायला लागणारच आहे. त्यामुळे ती रिस्क थोडीशी पत्करून आपण ते केलेलं कधीही चांगलं. फक्त इथं एक अजून आहे की NIPT म्हणून एक नवीन टेस्ट आलेली आहे. म्हणजे जर केवळ मतिमंदपणा नाही ना बाळात एवढंच बघण्यासाठी ॲम्निओसेंटेसिस करायचा उद्देश असेल तर पोटात सुई घालायची गरज नाही. आईचं साधं रक्त घेऊन त्यातून देखील आपण बाळामध्ये डाऊन सिंड्रोम आहे का, पटाव सिंड्रोम आहे का, एडवर्ड सिंड्रोम आहे हे आपल्याला पटकन समजू शकतं. मात्र ॲम्निओसेंटेसिसपेक्षा ह्या NIPT टेस्टची किंमत खूपच जास्त आहे. त्याची किंमत साधारण 30,000 ते 35,000 आहे सध्याला. त्यामुळे शक्यतो पेशंट्सना ते परवडत नाही. मात्र जर आपण वेगळ्या कारणासाठी ॲम्निओसेंटेसिस करत असाल की बाबा घरी पहिल्या मुलाला आमच्या ह्या वेगळा आजार आहे किंवा आमच्या घराण्यात थॅलेसिमिया आहे, तर मात्र आपल्याला ॲम्निओसेंटेसिस सोडून दुसरा ऑप्शन 4थ्या ते 7व्या महिन्यात दुसरं कुठलंच ऑप्शन नाही आहे. बरोबर आहे. थॅलेसेमियावरून मॅडम मला अजून एक पेशंटना सांगावं वाटतं बघा की प्रत्येक महिलेने आपली HB इलेक्ट्रोफोरेसिस ही टेस्ट मात्र करून घ्यावी. आणि जर ती एखाद्या महिलेची पॉझिटिव्ह असेल, त्याच्यामध्ये स्क्रीनिंग जर दाखवत असेल थॅलेसेमिया ट्रेट, तर त्यांच्या हजबंडची देखील ही टेस्ट करणं खूप मॅन्डेटरी आहे. आता एम्ब्रिओ रिडक्शन ही प्रोसिजर देखील आपण त्यांना एक थोडक्यात माहिती देऊया. आता बऱ्याचदा काय होतं की नॅचरली दिवस राहतात आणि एकदम ट्विन्स राहतात. आता पहिलं मूल असतं, एवढी आपली सोशल किंवा फायनान्शियल कंडिशन नसते की अजून 2 मुलं वाढवावी. त्यामुळे मग पेशंट्स म्हणतात की ही प्रेग्नन्सी राहिली आहे ही तर आम्हाला हवी आहे, मात्र आम्हाला जुळी नको आहे, आम्हाला एकच मूल वाढवायचं. किंवा कधी कधी ट्रिपलेट्स राहतात. तर ट्रिपलेट्स प्रेग्नन्सी 9 महिने खूप कधी कधी कॉम्प्लिकेशन्सची असू शकते. कधी कधी का मेजॉरिटी ऑफ द टाइम्स ट्रिपलेट प्रेग्नन्सी फार त्रासदायक असते. म्हणजे BP वाढणं, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणं, असे खूप कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. किंवा आपण जेव्हा IVF करतो, टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया केली जाते, तेव्हा कधी कधी 2-3 गर्भ आतमध्ये सोडले जातात आणि हे गर्भ आत सोडल्यावर ते सगळेच आतमध्ये रुजून जातात आणि एकदम ट्रिपलेट किंवा क्वाड्रुप्लेट किंवा पेंटुप्लेट गर्भ राहिलेत असंही दिसून येतं. तर गर्भाशय एका वेळी 1 किंवा फार तर फार 2 असे गर्भ वाढवू शकतं. जास्त जर तुम्ही तिथे गर्दी केली तर गर्भाशयाला ते ओझं झेपत नाही आणि प्रीमॅच्युअर डिलिव्हरी व्हायची शक्यता असते. तर अशा केसेसमध्ये एम्ब्रिओ रिडक्शन करा असं सांगितलं जातं. एम्ब्रिओ रिडक्शन म्हणजे काय, तर 1 किंवा 2 गर्भ हे कमी केले जातात आणि उरलेले गर्भ हे आतमध्ये तसेच ठेवले जातात. तर आता एम्ब्रिओ रिडक्शनची प्रक्रिया साधारण 13व्या आठवड्यात केली जाते. ती फार लवकरही करून चालत नाही, कारण एखादा गर्भ समजा बनतानाच प्रॉब्लेमॅटिक बनला, म्हणजे काही बोन्स नसतील किंवा काही दुसरे व्यंग निर्माण झाले, तर अर्थात तोच गर्भ आपल्याला कमी केलेलं कधीही चांगलं. तर हे 13 आठवड्यापर्यंत निष्पन्न होत नाही. आणि टेक्निकली सुद्धा 13 आठवड्याच्या अगोदर ही प्रक्रिया करणं खूप अवघड असतं. त्यामुळे साधारण 12व्या-13व्या आठवड्यात ही प्रक्रिया करा असं सांगितलं जातं. मात्र फार उशीरही करू नये, कारण 4था महिना वगैरे होऊन गेला तर गर्भाचा आकार खूप मोठा होऊन बसतो आणि एक गर्भ कमी करायच्या नादात दुसऱ्या गर्भाला धक्का पोचून ॲबॉर्शनची रिस्क ही वाढू लागते.
त्यामुळे साधारण 12व्या-13व्या आठवड्यात ही प्रक्रिया करा असा आम्ही सल्ला शक्यतो देतो. आता एम्ब्रियो रिडक्शनमध्ये काय केलं जातं आपण बघूया. पेशंटला पोटावर औषध लावलं जातं, पूर्ण भूल दिली जात नाही, थोडंसं दुखतं पण अगदी असह्य कळा अशा काही होत नाही. सोनोग्राफी डिटेलमध्ये करून गर्भाची पोझिशन कशी आहे, लोकेशन कशी आहे, प्लासेंटा प्रत्येक गर्भाचा कसा आहे हे बघितलं जातं. एकदा का हे सगळं व्यवस्थित बघितलं गेलं की एक बारीक सुई एका गर्भाच्या भोवती घातली जाते आणि पोटॅशियम क्लोराईड म्हणजे KCl नावाचं औषध त्या गर्भाच्या हृदयाच्या आत इंजेक्ट केलं जातं की ज्यामुळे ते हृदयाचे ठोके थांबायला मदत होते. ही प्रक्रिया जेमतेम 15 ते 20 मिनिटाची असते. 24 तासानंतर पुन्हा आम्ही सोनोग्राफी करून एक गर्भ कमी झालाय ना, त्या दुसऱ्या गर्भाचे ठोके बाबा ओके आहेत ना हे कन्फर्म करतो. म्हणजे समजा ट्रिपलेट्स असतील तर आपण एक गर्भ कमी करून ट्विन्स वाढवतो. जर समजा क्वाड्रुप्लेट्स असतील तर त्यातले 2 गर्भ कमी केले जातात. तर 2 एका वेळी शक्यतो कमी केले जात नाही. 24 ते 48 तासांच्या अंतराने आपण हे अशा पद्धतीनं 2 सेशन ह्याचे घेतो. ट्विन्स असतील आणि एकच बाळ वाढवायचं असेल तर मग एक गर्भ कमी करून एक असा ठेवला जातो. तर 24 तासांनी एकदा कन्फर्म झालं की आपल्याला हवेत तेवढे गर्भ व्यवस्थित आहेत, आपल्याला नको आहेत तेवढे गर्भ ठोके थांबलेले आहेत की मग आपण पेशंटला घरी सोडलं जातं. परत सूचना त्याच आहेत की 5-6 दिवस शक्यतो आराम करा, जड वजन उचलू नका असं सांगितलं जातं. त्यानंतर थोडी थोडी घरातली रेग्युलर कामं वगैरे करू शकतात. आता एम्ब्रियो रिडक्शन करताना देखील थोडा अबॉर्शनचा धोका आहेच. अगदी ॲब्सोल्युटली काही होणार नाही अशी प्रोसिजर नाही आहे. मात्र जसं मी म्हटलं की शास्त्र इतकं पुढं गेलं, इतक्या छान नवीन गोळ्या आलेल्या आहेत की सोनोग्राफीचं शास्त्र प्रगत झालं आहे की हे अशा प्रकारचे ॲक्सिडेंट व्हायचं प्रमाण हे अलीकडच्या काळात बरंच कमी झालेलं आहे. आता मग आम्हाला पेशंट विचारतात की आता हा मी गर्भ कमी केला त्याचं आता काय होतं पुढे. म्हणजे एकदा त्याचे हृदयाचे ठोके थांबले हे आपल्याला सोनोग्राफीत दिसलं, मात्र पुढं काय आता होणार ह्या गर्भाचं. तर 2-3 गोष्टी होतात. सर्वप्रथम म्हणजे तो गर्भ पूर्णपणे आकुंचन पावतो. म्हणजे त्या गर्भ इतका तो आतमध्ये श्रिंक होतो की 1 महिन्यानंतर सोनोग्राफी केली तर तो दिसत पण. कधी कधी असं होतं की आतमध्ये तो गर्भ जो डेड असतो तो आतमध्येच अडकतो आणि डिलिव्हरीनंतर जे रेग्युलर बाळ बाहेर येतं त्याच्या मागोमाग तो छोटासा जे एम्ब्रियो रिड्यूस्ड फिटस असतो तो बाहेर येतो. कधी कधी मात्र ब्लिडिंग होऊ लागतं काही महिलांना आणि ब्लिडिंगमध्ये तो गर्भाचे अवशेष हे पडून जातात. तर ब्लिडिंग जर आपल्याला एम्ब्रियो रिडक्शन नंतर व्हायला लागलं आणि ते खूपच व्हायला लागलं तर मात्र आपण दवाखान्यात ताबडतोब यायला पाहिजे. आता हे करायच्या अगोदर मी इथे ट्विन्सबद्दल सांगू इच्छिते की ट्विन्स हे 2 प्रकारचे असतात, मोनोकोरियोनिक आणि डायकोरियोनिक. मोनोकोरियोनिक ट्विन्स म्हणजे एकच गर्भ होता, तो तुटला आणि त्याचे 2 गर्भ तयार झाले. अशा गर्भांना जो प्लासेंटा असतो तो एकच असतो. म्हणजे थोडक्यात हे दोन्ही गर्भ एकाच किचनमधनं जेवत असतात. त्यामुळे अशा गर्भांमध्ये आपण एम्ब्रियो रिडक्शन करू शकत नाही, कारण एका गर्भाला आपण काही केलं तर त्याचा परिणाम दुसऱ्या गर्भावर पण होतो. मात्र डायकोरियोनिक ट्विन्स जे असतात ते बनतानाच 2 वेगवेगळे गर्भ बनलेले असतात. ह्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. एक मुलगा एक मुलगी असू शकते. जरी दोन्ही मुली असल्या तरी ते दिसायला अगदी सीतावर गीतासारख्या सारख्या असतील असं अजिबात नाही. त्यांचे प्लासेंटा वेगवेगळे असतात. त्यामुळे अशा केसेसमध्ये एक गर्भ जरी कमी झाला किंवा पुढे जाऊन आपोआपच तो गर्भ आतल्यात काही कारणांनी निर्जीव झाला तर त्याचा ह्या गर्भावर परिणाम होत नाही. त्यामुळे मल्टीकोरियोनिक म्हणजे डायकोरियोनिक ट्विन्स किंवा ट्रायकोरियोनिक ट्रिपलेट्स अशा प्रेग्नन्सीमध्येच आपण अशा प्रकारचं प्रक्रिया करतो. एक्झॅक्टली. म्हणजे थोडक्यात मॅडम एखाद्या पिक्चरचा जसा क्लायमॅक्स असावा तशी आपली ही दुसरी तिमाही आहे. त्यामुळे खरं बघायचं तर मातृत्वाची जी जाणीव आहे महिलेला ती आपल्या दुसऱ्या तिमाहीत अर्थात क्विकनिंग ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याला शक्यतो 4-5व्या महिन्यापासूनच जाणवायला सुरुवात होते. आता ऑलमोस्ट आपण बऱ्यापैकी टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. लास्ट मला फक्त वाटते की वॅक्सिनेशन्सबद्दल थोडक्यात आपण त्यांना माहिती देऊया. तर तुम्ही बोलणार की मी? वॅक्सिनेशन 3 आहेत ह्या काळात महत्त्वाचे. सर्वप्रथम म्हणजे टिटॅनस जे आजकाल TT आणि TDAP आलेलं आहे. दुसरं म्हणजे स्वाईन फ्लू व्हॅक्सिन आणि तिसरं म्हणजे जसं तुम्ही आधी म्हणालात तसं अँटीडी व्हॅक्सिन. तर याच्यामध्ये एक फक्त मला ॲड ऑन करावं वाटतं की कधी घेतलं तर TT जे आहे ते शक्यतो आपण 5व्या महिन्यात पहिलं आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या अंतराने दुसरं इंजेक्शन द्यावं. आणि ज्या महिलांनी 2 TTचे इंजेक्शन्स घेतलेले आहेत मोस्टली त्यांना TDAP घेण्याची गरज नाही, किंवा ज्या महिलांनी सिंगल डोस ऑफ TDAP घेतलेला आहे त्या महिलांना TT घेण्याची आवश्यकता नाही.
आणि फ्लू शॉट्स जे आहेत ते मात्र 20 वीक्स नंतरच शक्यतो घ्यावे. आणि फ्लू शॉटमध्ये मॅडम फ्लू वॅक्सिनमध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे नेझल ह्याच्यामध्ये मिळतं आणि इंट्रामस्क्युलर शॉर्ट फॉर्मॅटमध्ये एक मिळतं. तर गरोदर महिलांनी मात्र नेझल वॅक्सिन हे घेऊ नये. त्यांनी फ्लू शॉट हे इंट्रामस्क्युलर अर्थात आपलं कमरेमध्येच इंजेक्शन घ्यावं. आणि अँटी डी इंजेक्शन जे आहे ते सगळ्यांना मॅन्डेटरी नाही आहे. ते फक्त निगेटिव्ह रक्तगटाच्या ज्या महिला आहेत की ज्यांचे हजबंड पॉझिटिव्ह आहेत किंवा ज्यांची पहिली हिस्ट्री आहे की ज्यांची IDCT वगैरे पॉझिटिव्ह टेस्ट आलेली आहे, तर अशा महिलांमध्ये रेकमेंडेड आहे. तर मोस्ट प्रोबॅबली ज्यांची IDCT निगेटिव्ह आहे अशा महिलांनी 28 वीक्सला 150 मायक्रोग्राम आणि जर पॉझिटिव्ह असेल तर त्यांनी मात्र फुल डोस 300 मायक्रोग्राम घेणं गरजेचं आहे. आणि पोस्ट डिलिव्हरी या महिलांचे जे बेबीज काय होतील त्यांचं आपण ब्लड ग्रुप ॲनालिसिस करून त्यांचा जर ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आला तर मात्र त्यावेळेला सुद्धा फुल डोस आपला 300 मायक्रोग्राम एक 72 तासाच्या आत डिलिव्हरीनंतर घेणं हे गरजेचं आहे. ही होती थोडक्यात वॅक्सिन्सची माहिती. म्हणजे निगेटिव्ह रक्तगट असेल तर आम्हाला महिला विचारतात की आता आमच्या बाळाला काही प्रॉब्लेम येणार का? तर असं काही होत नाही. बऱ्याचदा जरी तुमचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असला तरी मिस्टरांचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असायची शक्यता जास्त असते. त्यामुळे जर आपल्या अपत्याचा ब्लड ग्रुप समजा निगेटिव्ह असला तर आपल्याला काहीच करायची गरज नाही. समजा आपल्या पहिल्या अपत्याचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला डिलिव्हरीनंतर अँटीडीचं इंजेक्शन हे इतकं कॉमनली सध्या कुठेही मिळतंय की साधारण 3 दिवसात डिलिव्हरी झाल्यापासून इंजेक्शन दिलं जातं. आता समजा अशा महिलेला 2 वर्षांनी पुन्हा दिवस राहिले, तिची IDCT तपासणी केली जाते. ती IDCT तपासणी ही बऱ्याचदा निगेटिव्ह येते की मग ह्या महिलेला 28व्या आठवड्यात हे इंजेक्शन अँटीडीचं दिलं जातं. पुन्हा डिलिव्हरीनंतर बाळाचा ब्लड ग्रुप चेक केला जातो. तो निगेटिव्ह असला तर इंजेक्शनची गरज नाही, तो पॉझिटिव्ह असला तर पुन्हा 3 दिवसांमध्ये ते अँटीडीचं इंजेक्शन दिलं जातं. तर मग हे सगळे इंजेक्शन निगेटिव्ह ब्लड ग्रुपच्याच महिलांना का, पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपच्या महिलांना का नाही? तर ह्याच्यामागचं शास्त्र असं आहे की एखाद्या निगेटिव्ह रक्तगटाच्या महिलेला जर पोटात पॉझिटिव्ह रक्तगटाचं जर बाळ असेल तर नाही म्हटलं तरी प्रेग्नन्सीमध्ये बाळाचे काही रक्ताचे अवशेष हे आईच्या शरीरात येत असतात. तर निगेटिव्ह रक्तगटाच्या महिलेनं पॉझिटिव्ह रक्तगट काय असतो हे तिच्या बॉडीला माहीतच नसतं. त्यामुळे ह्या पॉझिटिव्ह रक्तगटाच्या बाळाचे थोडे थोडे रक्ताचे अवशेष जेव्हा तिच्या सर्क्युलेशनमध्ये यायला लागतात तेव्हा तिच्या सर्क्युलेशनमध्ये एक प्रकारच्या अँटीबॉडी तयार होतात. मोस्ट ऑफ द टाइम्स पहिल्या बाळाला काहीच त्रास होत नाही. अशा अँटीबॉडीज तयार झाल्या समजा आणि तिला परत दिवस राहिले आणि दुर्दैवाने परत निगेटिव्ह रक्तगटाचं बाळ तिच्या पॉझिटिव्ह रक्तगटाचं बाळ तिच्या पोटात असेल तर ह्या अँटीबॉडी त्या बाळाला त्रास द्यायला लागतात. एक्झॅक्टली. आणि त्या बाळाची डेव्हलपमेंट होत नाही. त्यामुळे आपला उद्देश आहे की ह्या अँटीबॉडी बनताच नाही कामा आणि बनल्या तरी त्या इतक्या कमी प्रमाणात बनायला पाहिजे की त्याचा त्रास पुढच्या बाळाला होता कामा नाही. आणि यासाठी प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरीनंतर विदिन 3 डेज हे अँटीडीचं इंजेक्शन आपल्याला घ्यायचं आहे. एक्झॅक्टली. आणि प्लस ज्या ज्या महिलांना निगेटिव्ह रक्तगटाच्या महिलांना गरोदरपणात ब्लिडिंग एपिसोड्स असतील त्यावेळेला देखील हे अँटीडी घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ प्लासेंटा प्रिव्हियाच्या केसेस असतील किंवा अबॉर्शन्सच्या केसेस असतील तर त्यांनी देखील हे घेणं गरजेचं आहे. आणि अजून एक मी इथे सांगू इच्छिते की खूप पेशंट्स स्पेशली पहिल्यांदा म्हणतात आम्हाला की आता आमचा 4था महिना लागला आणि आमचं बाळच हलत नाही. तर बाळ हलणं ही खूप सब्जेक्टिव्ह प्रोसिजर आहे. कितीतरी वेळा गॅसेस पोटात फिरत असतात आणि महिलांना वाटतं की बाळ होत आहे. त्यामुळे 4th मंथपासून अगदी 6th मंथपर्यंत कधीही ही प्रोसिजर म्हणजे हे फिलिंग येऊ शकतं. त्यामुळे त्याच्यावर फार काही अवलंबूनही नाही आहे. कारण आपण इतक्या लवकर बाळाची हालचाल मोजा किंवा बाळाची हालचाल व्हायलाच पाहिजे असं सांगतीने 8व्या महिन्यानंतर ते चार्ट करायचे असतात. त्यामुळे ह्या काळामध्ये बाळाच्या हालचालीवर अजिबात स्ट्रेस घेऊ नये. त्याच प्रकारे दुसरी खूप महत्त्वाची तक्रार बऱ्याच महिला सांगतात म्हणजे खूप वजायनल डिस्चार्ज होतोय. तर आपण अगदी पहिला प्रश्न जो घेतला होता की फिजिओलॉजिकल चेंजेस इन प्रेग्नन्सी, तर त्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट होते म्हणजे व्हजायनल एरिया जो असतो त्याचा ब्लड फ्लो हा खूप पटीनं गरोदरपणात वाढतो आणि त्याचा ब्लड फ्लो वाढल्यामुळे त्या व्हजायनल एरियामध्ये ज्या ग्रंथी असतात त्यांचं सिक्रिशनही वाढतं आणि त्यामुळे थोडंसं डिस्चार्ज वाढून थोडासा त्रास होऊ लागतो. तर बऱ्याचदा महिलांना स्पेशली पहिल्यांदा प्रेग्नन्सी असली की वाटतं की पाणीच जाते की काय अंगावरून, तर असं नसतं. शक्यतो आम्ही अशी टेस्ट महिलांना सांगतो की
तुमची सलवार वगैरे पण भिजून जाते का, लेगिंगवर पण पाणी येत आहे का, कपडे पूर्ण दिवसातनं सारखे सारखे बदलायला लागत आहेत का. जर असं असेल की बाबा साडी भिजली किंवा लेगिंग भिजली तर पाणी जात असेल, मग आपल्याला दवाखान्यात यायला पाहिजे. मात्र फक्त इनर कपड्यांनाच थोडंसं ओलसरपणा वाटतोय असं असेल तर काळजी करायचं कारण नाही, हे नॉर्मल आहे. फार त्रास होत असेल तर आपण पॅन्टी लायनर वापरू शकता. हायजीन खूप आपल्याला चांगली ठेवायला पाहिजे. ती जागा स्वच्छ आपल्याला दिवसातनं 1-2 वेळा धुवून इन्फेक्शन तिथे होत नाही ना, एवढी आपल्याला काळजी मात्र घेणं महत्त्वाचं आहे. अपेक्षित आहे आज आपल्या सगळ्यांना आपलं FB लाईव्ह सेशन खूप आवडलं असेल. तुमचे रिव्ह्यूज आम्हाला नक्की कळवा आणि पुन्हा एकदा आपण पुढच्या सेशनमध्ये तिमाहीची माहिती घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. त्याचे लवकरच आपण तुम्हाला नोटिफिकेशन देऊ. नमस्कार. थँक्यू.